नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा मी आपल्या प्ले स्टोअरच्या ॲप्लिकेशनमध्ये सगळ्यांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो। सगळ्यात सुरुवातीला मित्रांनो मनापासून सगळ्यांचा आभार मानतो, कारण का आतापर्यंत जेवढे लेक्चर बघितलेले आहेत ना, त्यानंतर प्रत्येकाने जेवढी बॅच लावलेली आहे त्या प्रत्येकाच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत आलेल्या आहेत। परंतु मला हाच बदल तुमच्यामध्ये पाहिजे होता की तुमचा अप्रोच बदल झाला पाहिजे। सो त्याच्यामुळं तुम्हाला कुणीही काळजी करू नका, आगामी काळामध्ये तुमची राज्यसेवा असू द्या किंवा कंबाईन असू द्या, तुमचे मार्क जाणार नाहीत ह्याचा विश्वास तर तुम्हाला पटला आता माझ्यापेक्षा, तुमच्या कमेंटमधून मला कळलेलं आहे। सो मित्रांनो, एक्झामची डिमांड समोर ठेवूनच आपण ही लेक्चर सिरीज कंटिन्यू केलेली आहे। तर याच्यामध्ये एक छोटासा टॉपिक ज्याच्यावरती आयोगाला खूप आवडणारा टॉपिक आहे, तो टॉपिक आपल्याला कव्हर करायचा आहे। तो म्हणजे कुठला? मूलभूत कर्तव्य। यापूर्वी मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे टॉपिक तुमचे झालेले आहेत, त्यानंतर ना मूलभूत कर्तव्ये हा टॉपिक तुम्हाला कव्हर करायचा आहे। म्हणजे जर हा टॉपिक आपला कव्हर झाला, जे टार्गेट आपण आर्टिकल 1 पासून ते 51A पर्यंत ठेवलं होतं, ज्याच्यामध्ये तुमचे 7 ते 8 प्रश्न येणार आहेत पूर्व परीक्षेला, तर ते सगळे ह्याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही हे तुम्हाला मी गॅरंटेड सांगतो। सो इझी टॉपिक आहे, बट तुम्हाला आज जाणवेल की सागरकरे किती स्वतःला अपडेट केलेलं आहे स्वतः, आणि तुम्ही पण स्वतःला अपडेट करून घ्या, कारण की परत कुठं भविष्यामध्ये अडचण आपल्याला येणार नाही। तर बघा, मूलभूत कर्तव्य, फंडामेंटल ड्युटीज, जेव्हा हा शब्द तुमच्या समोर येतो तर इथे एक शब्द आहे, तो म्हणजे कुठला? कर्तव्य। परंतु त्या अगोदरचा शब्द तो इम्पॉर्टंट आहे, तो म्हणजे फंडामेंटल। आपण असाच एक भाग बघितला ना, तो म्हणजे कुठला? मूलभूत हक्कांचा। तिथं सुद्धा हक्क, हितं काय कर्तव्य आहेत, पण तिथं पण शब्द कुठला होता? कीवर्ड मूलभूत होता। मग मूलभूत हक्कांची जेव्हा तुम्ही व्याख्या केली, तेव्हा त्या व्याख्येमध्ये काय बोललो होतो आपण? की भाग 3 मध्ये जे आहेत त्यांनाच फक्त आपण मूलभूत हक्क म्हणतो। भाग 3च्या बाहेरचे पण हक्क आपण बोललोत ना, कलम 265 बघितलं, कलम 300A बघितलं, 301 बघितलं, 326 बघितलं, हे आउट ऑफ पार्ट 3 चे काय हक्क आहेत, बट दे आर फंडामेंटल राईट म्हणू शकतो का आपण? नाही म्हणू शकत। सेम तसंच इथं वाक्य तुम्हाला करायचे आहे। ते म्हणजे काय? की ज्या कर्तव्यांची, ज्या ड्युटीजची तरतूद भाग 4A मध्ये आहे, त्यालाच फक्त तुम्ही मूलभूत कर्तव्य म्हणणार आहे। मग जर ह्या 4A मधले 11 मूलभूत कर्तव्य आहेत, त्या व्यतिरिक्त कुठलंही एखादं कर्तव्य असेल जे अतिशय महत्त्वाचं तुम्हाला वाटते, तर तुम्ही तुमच्या मनाने किंवा मी माझ्या मनाने यामध्ये ॲड करू शकत नाही। कळतंय? सो त्याच्यामुळे मित्रांनो, एकदम बेसिक लेवलचा ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला पेपरच्या अगोदर ध्यानात ठेवायच्या आहेत। तसं जर पाहिलं पोरांनो, तर बघा, जेव्हा एखादं नाणं तुम्ही कुठल्या हातामध्ये घेता, सपोज 1 रुपयाचं नाणं घेतलं, तर त्याच्यामध्ये नागरिकांचे हक्क म्हणजे मूलभूत हक्क, आणि दुसऱ्या बाजूला नागरिकांची कर्तव्य, म्हणजे एकाच नाण्याच्या काय मित्रांनो 2 बाजू आहेत, मूलभूत हक्क आणि मूलभूत कर्तव्य। मूलभूत हक्क म्हणजे काय? की व्यक्ती हा समाजाचा घटक असल्यामुळं त्यांना काही हक्क प्राप्त होतात, बरोबर ना? ज्याचा विकास होण्यासाठी आवश्यक असणारे हक्क आपण त्याच्यामध्ये म्हणतो, जे की न्यायप्रविष्ट आहेत, कलम 12 ते 35 मध्ये तुम्हाला बघायला मिळतात। तसेच आपल्या लोकशाही देशामध्ये लोकांनी केवळ हक्कांचीच मागणी करून चालणार आहे का? नाही। फक्त हक्कच दिले लोकांना, तर मग लोकांनी काय करायचं? तर लोकांनी आपल्या कर्तव्यांप्रती सुद्धा जबाबदार असावं लागतं। त्यासाठीच आपल्या घटनेमध्ये भाग आला, तो म्हणजे कुठला? मूलभूत कर्तव्यांचा, मीन्स फंडामेंटल ड्युटीजचा। व्यक्ती समाजाचा घटक असल्यामुळं त्यांना समाजासाठी काही कर्तव्य किंवा देशासाठी काही कर्तव्य किंवा जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात, त्याला तुम्ही मूलभूत कर्तव्य म्हणता, जी की गैरन्यायप्रविष्ट स्वरूपाचे आहेत। म्हणजेच की मूलभूत कर्तव्यांचं जर उल्लंघन झालं तर तुम्ही न्यायालयाकडे अपील करू शकत नाही। जे भाग 4A मध्ये आहेत आणि एकाच कलमामध्ये आहेत, ते म्हणजे कलम 51A। हे जस्ट काय झालं मित्रांनो? इंट्रोडक्शन झालं। पण जेव्हा तुम्ही मूळ घटनेचा विचार करता, तेव्हा भारताच्या मूळ घटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश होता का? तर तो नव्हता, तो नंतर ॲड झाला। मग तो 42व्या घटना दुरुस्तीने 1976ला, लक्षातच ठेवा, आणि दुसरा 86वी घटना दुरुस्ती 2002 नुसार। थोडक्यात तुम्हाला मी सांगतो, सध्या किती मूलभूत कर्तव्य आहेत? एकूण 11 आहेत, बरोबर? या 11 पैकी 10 मूलभूत कर्तव्य 42वी घटना दुरुस्ती 1976 म्हणजे इंदिरा गांधींच्या कालावधीमध्ये झालेली घटना दुरुस्ती, तेव्हा घटनेत आले, आणि प्लस एक जे आहे ते एक 86वी घटना दुरुस्ती 2002, जेव्हा आपल्या भारताचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी होते, त्यांच्या काळामध्ये हे एक ॲड झालं। म्हणून टोटल किती झाले सध्या मूलभूत कर्तव्य म्हणतो आपण? 11। सो आयोग तुम्हाला प्रश्न काय विचारेल? मूलभूत कर्तव्यांच्या बाबतीत घटनेमध्ये किती दुरुस्त्या झालेल्या आहेत? गडबडीमध्ये आपण लगेच म्हणतो 42वी, एक उत्तर लिहून येतो, नाही, किती झालेल्या आहेत? 2 घटना दुरुस्त्या झालेल्या आहेत। यात जर तुम्ही बघितलं
तर युनियन सोव्हिएत रशिया, तुम्हाला माहितीच असावा हा देश, कारण की आपण घटनेचे स्रोत बघितलेले होते. तर त्यामध्ये पूर्वीच्या युनियन सोव्हिएत रशियाच्या म्हणजे आजचा रशिया राज्यघटनेतील कर्तव्याच्या यादीवरून प्रेरणा घेतली आणि आपण मूलभूत कर्तव्य आपल्या घटनेमध्ये ॲड केलेले आहेत. म्हणजेच की मूलभूत कर्तव्यांचा सोर्स काय मित्रांनो, तो म्हणजे रशिया आहे. आता इथे एक तुमचं कन्फ्युजन मी दूर करतो. बऱ्याच लोकांना असं वाटतं की सर आम्ही काही प्रश्न सोडवत असताना जपान या अर्थाने सुद्धा मूलभूत कर्तव्य वाचलेली आहेत. पण ते लक्षात काय ठेवायचं की मूळ घटनेमध्येच म्हणजेच काय, जेव्हा जपानने त्यांची घटना स्वीकृत केली तेव्हापासूनच जपानच्या घटनेमध्ये फंडामेंटल ड्युटीज असलेला हा पहिला देश होता. कळालं? याचा अर्थ असा होत नाही की आपण जपानकडून फंडामेंटल ड्युटीज घेतलेल्या आहेत. जपान उत्तर कधी लिहायचं आहे तुम्हाला, जेव्हा तुम्ही विचार करता की मूळ घटनेत ज्या तरतुदी होत्या ती पहिली घटना मूलभूत कर्तव्यांच्या संदर्भातली म्हणजे जपान, आणि भारताने घेतलेला सोर्स जो आहे किंवा जो स्रोत आहे तो म्हणजे रशिया. मग जगामध्ये जर तुम्ही पाहिलं पोरांनो तर बघा, मूलभूत कर्तव्यांची तरतूद असलेले काही देश आहेत तर काही नाहीत. जसं की बघा, रशिया असेल, भारत असेल, जपान असेल, या देशांमध्ये मूलभूत कर्तव्य आहेत. परंतु हेच जर तुम्ही अमेरिका, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, ह्यात अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया लक्षात ठेवा बरं का, महत्त्वाचं आहे. ह्या दोन देशांमध्ये मूलभूत कर्तव्य तुम्हाला बघायला मिळत नाहीत. एक साधी गोष्ट सांगतो की एखाद्या देशामध्ये मूलभूत कर्तव्य नसणं तर हा देशाचा तो मागासलेपणा आहे का नाही आहे, उलट हा विकसितपणा आहे. म्हणजे तिथल्या लोकांची ती मेंटॅलिटी बनलेली आहे, लोकांची ती मानसिकता देशाच्या प्रती बनलेली आहे. परंतु एखाद्या देशामध्ये घटनेत सांगावं लागतंय किंवा घटना दुरुस्ती करून सांगावं लागतंय की तुम्हाला मूलभूत कर्तव्य तुमची काय आहेत. ह्याचा अर्थ आपल्याला कळतोय की लोकांची मानसिकता अजून पण माहीत नाही किंवा लोकांना विचार तयार पण नाही झालेले की आपण देशाच्या प्रती काय केलं पाहिजे. समजतंय? तर हा घटक इथं इम्पॉर्टंट लक्षात ठेवा, फॅक्च्युअल स्वरूपाचा क्वेश्चन येऊ शकतो. तसंच जगातल्या काही समाजवादी देश जर तुम्ही विचार केला, जसं की चीन, क्युबा, लाओस, व्हिएतनाम, उत्तर कोरिया, हे समाजवादी देश आहेत बघा, जिथं सगळ्या संपत्तीची साधनाचे मालक स्वतः सरकार आहे. फक्त मूलभूत हक्क आणि मूलभूत कर्तव्य यांना समान महत्त्व प्रदान केलेलं आहे. ते म्हणतात की हे दोन्ही गोष्टी सारख्याच आहेत. कुठल्या देशांमध्ये? समाजवादी देशांमध्ये. समाजवाद, त्यानंतरनं भांडवलशाही, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही इकॉनॉमीमध्ये वाचल्या असतील ना, कळते? म्हणजे उत्पन्नाची साधनाची जी मालकी असते ती म्हणजे गव्हर्नमेंटकडे असते. गव्हर्नमेंट स्वतः ठरवतं की आम्ही कोणाला काय देणार आहे. त्याच्यामुळे कोणावरती अन्याय पण होऊ शकतो इथं, कळते? तर या गोष्टी तुम्हाला माहीत असल्या पाहिजे. या टॉपिकच्या अर्थाने मी सर्व गोष्टी कव्हर करायचा प्रयत्न पोरांनो करतोय. आता मुद्दा बघा, मूलभूत कर्तव्यांच्या संदर्भात एक महत्त्वाची समिती तुम्हाला अभ्यासावी लागते. ती म्हणजे कुठली? सरदार सुवर्ण सिंग समिती. म्हणजे यांच्या समितीचाच परिणाम, म्हणजे इथं महत्त्वाचा शब्द लिहितो मी बोर्डवरती, तो म्हणजे या समितीचा परिणाम म्हणजे मूलभूत कर्तव्य आज आपल्याला घटनेत दिसतात. कारण आणीबाणीचा काळ तुम्हाला माहिती असेल, जून 1975ला आणीबाणी लागली होती, ज्याला आता 2025मध्ये 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत बघा, माहीत असू द्या, जून महिन्यातच. आणि ही मार्च 77 पर्यंत आणीबाणी लागू राहिली. मग आणीबाणीच्या काळात 75 ते 77 या दरम्यान निर्माण झालेल्या गरजेमुळं आणि मूलभूत कर्तव्यांची आवश्यकता भासल्यामुळं भारत सरकारने 1976मध्ये मूलभूत कर्तव्यांच्या बाबतीत अभ्यास करण्यासाठी सरदार सुवर्ण सिंग यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. म्हणजे मूलभूत कर्तव्यांची समिती कुठली आहे? सरदार सुवर्ण सिंग आहे. सरदार सुवर्ण सिंग कोण होते? त्यांचं नाव खरं सरदार सुवर्ण सिंग पुरेवाला असं होतं बघा, जे पंजाब राज्यामधून जालंधर जिल्ह्यातून बिलॉंग करत होते. त्यांनी भारताचं बघा एक रेकॉर्ड त्यांच्या नावावरती आहे भारतामध्ये, की भारताचे सर्वात जास्त काळ कॅबिनेट मंत्री ते राहिलेले होते. तसंच त्यांनी कॅबिनेट मंत्रीपदं कुठली कुठली? भारताचे ते संरक्षण मंत्री राहिलेले आहेत बघा, परराष्ट्र व्यवहार मंत्री राहिलेले आहेत, आणि स्टील आणि खाणकाम मंत्री सुद्धा राहिलेले आहेत. हे कोणाबद्दल सांगतोय मी? सरदार सुवर्ण सिंग यांच्याबद्दल. तसंच जर तुम्ही पाहिलं तर या सरदार सुवर्ण सिंग समितीचा फक्त पर्पज, आता हे तुम्ही नोट्समध्ये ॲड कराल, कारण की मी काही डेटा असा आहे की माझ्या डोक्यात आहे आणि जो मला अचानकपणे इथं आठवतोय. ओके, प्रत्येकच डेटा जर मी इथं दिला आणि तुम्हाला वाचून दाखवलं तर त्याला काहीच अर्थ नाही आहे. त्याच्यामुळेच तर तुम्हाला म्हणलं की तुम्ही स्वतःचे काही पॉईंट ह्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत. लेक्चर सुरू असताना बरेच पॉईंट मी तुम्हाला ॲड करून दिलेले आहेत. सरदार सुवर्ण सिंग समिती म्हणलं की मूलभूत कर्तव्य तर अख्ख्या गावाला माहिती आहे,
परंतु मित्रांनो, आपल्या संविधान सभेने जेव्हा आपली घटना स्वीकृत केली तेव्हा कुठली शासन व्यवस्था स्वीकारली होती हो? संसदीय शासन व्यवस्था, म्हणजे ज्यालाच प्रधानमंत्री शासन व्यवस्था असं म्हणलं जातं. आणि आपल्या देशाचं एक वैशिष्ट्य आहे की आपल्याकडे पार्लमेंटरी सिस्टीम आहे. पार्लमेंटमध्ये राष्ट्रप्रमुख कोण असतो? राष्ट्रपती असेल आपल्या भारतामध्ये, आणि शासन प्रमुख कोण असेल? पंतप्रधान असेल. पण ही जी समिती होती कुठली? सरदार सुरनसिंग समिती. या समितीचा उद्देश हा पण होता की आपल्या भारतामध्ये आपण अध्यक्षीय व्यवस्था लागू करू शकतो का? विचारला नाही प्रश्न, परंतु आगामी काळामध्ये हमखास प्रश्न याच्यावरती येणार आहे बघा. त्याच्यामुळे लक्षातच ठेवा की संसदेच्या ऐवजी आपण अध्यक्षीय लागू करू शकतो का? मग अध्यक्षीय शासन व्यवस्था म्हणजे काय? जसं की अमेरिकेमध्ये आहे, जिथं राष्ट्रप्रमुख आणि शासन प्रमुख हा एकच असतो. पण या समितीने काय सांगितलं की अध्यक्षीय व्यवस्था भारतामध्ये सध्या लागू केली जाऊ शकत नाही. निगेटिव्ह रिपोर्ट दिला होता. एक तुम्ही सदस्य ऐकले असतील बघा, के.टी. शहा. तुम्हाला माहिती असतील के.टी. शहा. ओके, के.टी. शहा. केराची टोपली वगैरे म्हणले होते, आठवत आहे का? तेच के.टी. शहा. के.टी. शहा हे अध्यक्षीय व्यवस्थेच्या फेवरमध्ये होते बरं का. के.टी. शहांना वाटायचं की देशामध्ये अध्यक्षीय व्यवस्था असली पाहिजे, बट आज देशामध्ये अध्यक्षीय व्यवस्था आहे का? नाही. क्लिअर. सो हे सरदार सुरनसिंग समिती आणि त्यांचा हा दुसरा पर्पज. समितीची स्थापना 1976ची आहे. अहवाल पण यांनी 1976 मध्येच दिला. या समितीने शिफारशी कोणत्या कोणत्या दिल्या होत्या बघा. सगळ्यात महत्त्वाची शिफारस यांनी काय केली की मूलभूत कर्तव्यांचे एक स्वतंत्र प्रकरण किंवा स्वतंत्र पार्ट ज्याला आपण म्हणतो किंवा भाग म्हणतो घटनेमध्ये तुम्ही समाविष्ट करा, असं ही समिती बोलली. समितीमध्ये त्या भागामध्ये किती मूलभूत कर्तव्यांची शिफारस केली? तर 8 मूलभूत कर्तव्यांची शिफारस केली. हे लक्षात ठेवा बरं का. समितीने 8 मूलभूत कर्तव्यांची शिफारस केली होती. आणि अपडेटेड मी बॅच आहे कशामुळे म्हणतोय तर हे तुम्हाला कुठंच बघायला मिळणार नाही की ती 8 मूलभूत कर्तव्य कोणती होती. तर त्या 8 मूलभूत कर्तव्यांपैकी त्यांनी म्हटलं होतं की भारताचं सार्वभौमत्व उन्नत राखणे आणि भारताची एकता आणि एकात्मता बळकट राखणे, हे त्यांनी शिफारस केली होती. हे सुद्धा स्वीकृत केलं आहे आपण. भारताची घटना आणि राष्ट्रांचे कायदे यांचा सन्मान करणे, हे सुद्धा त्यांनी शिफारस केलेली होती, जे पण आपण स्वीकारलेलं आहे. प्रत्येक लोकशाही संस्थांचा सन्मान करणे, ही शिफारस केली होती, मात्र ॲक्सेप्ट केलेलं नाही आहे. सांप्रदायिकतेचा त्याग करणं, ही सुद्धा शिफारस त्यांनी केली होती, पण अशा आपण ॲक्सेप्ट केलेले आहे का? नाही आहे. भारताचं संरक्षण करणं व आव्हान केले जाताच राष्ट्रसेवा बजावणं, हे सुद्धा आपण ॲक्सेप्ट केलं आहे, पण त्यांची शिफारस होती बरं का. ही मूलभूत कर्तव्यांची यादी वाचून दाखवत नाही तुम्हाला, त्यांच्या फक्त शिफारसी वाचून दाखवतो. राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीमध्ये मदत करणे, हे सुद्धा ॲक्सेप्ट केलेलं नाही आहे, कारण सरकारवरती काय झालं असतं थोडं हे किंवा नागरिकांवरतीच बंधन झालं असतं. तसंच हे म्हणले की टॅक्स भरणे, ओके, टॅक्स भरणे हे बोलले, ही सुद्धा शिफारस त्यांनी केली होती. सार्वजनिक मालमत्तेचं संरक्षण करणं, हे सुद्धा त्यांनी शिफारस केली होती. हे त्यांच्या शिफारशी होत्या बरं का. त्यांनी अशा ढोबळमानाने शिफारशी केल्या होत्या. बट एक लक्षात ठेवा की आयोग काय म्हणतं की सरदार सुरनसिंग SSS यांनी अशा कुठल्या शिफारशी केल्या होत्या ज्या रिकमेंड केल्या होत्या, ज्याला आपण म्हणतो इंग्रजीमध्ये, बट सरकारने ॲक्सेप्ट केल्या नव्हत्या. क्लिअर. शिफारशी कोणत्या केल्या होत्या शक्यतो प्रश्न येणार नाही, पण प्रश्न हा 100% येणार आहे तुम्हाला की कोणत्या शिफारशी अशा होत्या की ज्या केल्या होत्या परंतु त्या सरकारने ॲक्सेप्ट केल्या नव्हत्या. त्यातली पहिली शिफारस आहे ती म्हणजे काय की रेग्युलरपणे टॅक्स भरणे, जे आपण ॲक्सेप्ट केलेलं नाही आहे. दुसरं म्हणजे मूलभूत कर्तव्यांचं जर पालन नाही केलं तर त्याला शिक्षा दिली पाहिजे, ही एक ह्यांनी शिफारस केली होती, जी आपण ॲक्सेप्ट केली नाही. तसंच तिसरी त्यांनी शिफारस अशी पण केली की जी शिक्षा मूलभूत कर्तव्यांचं पालन केल्यामुळे दिली गेलेली आहे तर त्याला तुम्ही कुठंच चॅलेंज करू शकत नाही किंवा आव्हान करू शकत नाही. तर ही तिसरी म्हणजे ह्याला आपण काय म्हणूयात की चॅलेंज. तर अशा ह्या 3 शिफारसी लक्षातच ठेवा बरं का. मी हायलाईट करून सांगतोय की ह्या 3 शिफारसी लक्षातच ठेवा की ज्यांनी केल्या परंतु सरकारने स्वीकारलेल्या नव्हत्या. काँग्रेस सरकारने सरदार सुरनसिंग समितीच्या शिफारसी स्वीकारल्या आणि त्याच्यापैकी 4 ओके शिफारशीपैकी 4 काही बदल करून बरं का, अशा नाही, परंतु शिफारशी जेवढ्या होत्या 8 पैकी 6 काही बदला सहित व इतर 4 म्हणजे 6 आणि 4 किती झाले 10 असा समावेश केला आपल्या गव्हर्नमेंटने. त्यानुसार 42वी घटना दुरुस्ती 1976ला कायदा पारित करण्यात आला.
आणि घटनेमध्ये भाग 4A हे एक नवीन प्रकरण ॲड केलं. ओके, आणि त्यामध्ये एक नवीन कलम टाकलं, ते म्हणजे कुठलं, 51A. या कलमामध्ये 10 मूलभूत कर्तव्यांची यादी देण्यात आली व पुढे जाऊन 86वी घटना दुरुस्ती 2002 नुसार त्यामध्ये 11वं मूलभूत कर्तव्य काय झालं, जोडलं. हे झालं सरदार सुवर्णसिंग समितीच्या बद्दलची इन्फॉर्मेशन. त्यापेक्षा पण आपण डीपमध्ये जाऊन आता ह्यावेळेस तुम्हाला कंटेंट देतोय. आयोगाने हा प्रश्न विचारला नाही, मात्र विचारला जाऊ शकतो की सरदार सुवर्णसिंग समितीमध्ये सदस्य कोण होते. सरदार सुवर्णसिंग समितीमध्ये 12 एकूण किती होते मित्रांनो, सदस्य होते. टोटल किती मेंबर होते, 12. तर ह्या 12 पैकी तुम्हाला 12 नावं दिसत आहेत, परंतु लक्षात कुठले ठेवायचे ते एक तुम्हाला सांगतो मी. सरदार सुवर्णसिंग स्वतः चेअरमन होते बघा. बॅरिस्टर AR अंतुले हे स्वतः तुम्हाला नाव ऐकलं असेल तुम्ही, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत बघा हे. नंतर SS रे हे एक होते. रजनी पटेक हे एक नाव लक्षात ठेवा. HR गोखले महाराष्ट्राचंच एक नाव होतं, हे सुद्धा या समितीमध्ये होते. तसेच VA सय्यद मोहम्मद हे एक मेंबर राहिलेले होते. VN गाडगिळे हे नाव लक्षात ठेवा. CM स्टेपन हे सुद्धा सदस्य राहिलेले होते. DP सिंग हे सुद्धा नाव महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. दिनेश गोस्वामी अतिशय महत्त्वाचं आहे, तर हे पण सदस्य होते याच्या समितीचे. वसंत साठे आणि BN बॅनर्जी. आता तुम्ही लेक्चर बघत असताना तुमच्या नोट्समध्ये किंवा जिथं तुमचं बुक आहे त्यामध्ये हे नावं फक्त नोट डाऊन करून ठेवा. आणि ज्याला टिक मार्क मी केली 1 2 3 4 5 6 7 लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. अगदी 7 पण नाही लक्षात राहील तर किमान 3 4 तरी माहीत असू द्या. म्हणजे उद्या जर ऑप्शनचा क्वेश्चन आला, मल्टी ऑप्शनचा, तर तेव्हा तुम्हाला इलिमिनेशन करून ह्याचं उत्तर मिळेल. आणि जर त्यांना खूपच डीपमध्ये तुम्हाला क्वेश्चन टाकायचा आहे की खालीलपैकी सरदार सुवर्णसिंग समितीचं सदस्य कोण नव्हतं, ह्यातली 3 नावं देतील कुठली पण, आणि एक 4थं वेगळं नाव देतील. सो सगळ्या अंगाने सगळ्या अर्थाने तयारी करणं ही आपली जबाबदारी आहे. म्हणून तर मी तुम्हाला प्रॉमिस केलं आहे ना की आउट ऑफ मार्क. असंच प्रॉमिस नाही केलेलं पोरांना ते. आणि आता सध्या काय झालं आहे माहिती आहे का, की मला जेव्हा आपली बॅच सुरू झाली ना, मार्केटमध्ये खूप चर्चा सुरू झाली. कदाचित त्याचं कारण तुम्हीच आहे, तुम्हीच सगळ्याला सांगितलेलं असं. आणि मला कॉल मेसेज येतात की सर ऑफर, सर ऑफर ऑफर. मी काय म्हणलं, काय खेळत बसलो आहे का मी ऑफर तुम्हाला सारखी द्यायला. एकदाच सांगितलेले आपण तुम्हाला तो ऑफर मला वाटते 27 तारखेला वगैरे मिळून जाणार आहे. किती, 27 तारखेला. सो अजून 4-5 दिवस तुमच्याकडे आहेत. त्या पोरांना सांगा ऑफर म्हणजे एवढी पण ऑफर नाही देणार की तुम्ही जेवढे भरलेत त्यापेक्षा खूपच कमी. तुम्ही भरले तेवढेच तुम्हाला त्यांना पण भरावं लागणार आहे. फक्त सध्याच्या कोर्सची जी किंमत आहे तर त्यापेक्षा थोडी कमी असेल. कारण की असे पण मुलं आहेत की महाराष्ट्रामध्ये प्रत्येकजणच काय करू शकत नाही, पैसे भरू शकत नाही. आणि तुम्ही माझं त्या दिवशी पहाटे जर 3 वाजता ऐकलं असेल तर माझे विचार क्लिअर आहेत. तर त्याच्यामुळं थोडं सर्वांनाच आपण कोऑपरेट केलं पाहिजे, कळते. सो तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत कोर्सबद्दलची माहिती पोहोचवा. मग सध्या 51A मध्ये 11 मूलभूत कर्तव्यांची यादी दिली. तर ते कुठले कुठले आहेत हा प्रश्न येतो. जेव्हा मूलभूत कर्तव्य कोणते आहेत आणि कोणते नाहीत हे जर तुम्हाला काय सांगितलं ना, 90% पोरांचा प्रश्न तो बरोबर येतो. पण मूलभूत कर्तव्यांचा योग्य क्रम लावा, सिक्वेन्सने लावा, हा जर प्रश्न आला तर 90% लोक चुकतात. हा फरक आहे मित्रांनो MPSCच्या प्रश्नांचा. हे तुम्हाला समजलं पाहिजे. याच्यामध्ये बघा कुठले कुठले त्यांनी सांगितलेले आहेत. ह्यातले कीवर्ड तुम्हाला मी अजून एक सांगायचं लक्षात राहिलं ध्यानात नाही माझ्या. ह्यातले काही कीवर्ड तुम्हाला मी सांगणार आहे. मूलभूत कर्तव्य कुठलं जर त्यांनी दिलं मोठं लांबलचक, त्यात तो शब्द बघायचा. तो शब्द असला तरच ते मूलभूत कर्तव्य असणारं. पण तो शब्द इंग्रजीमधून बघायला लागेल तुम्हाला पोरांनो. कारण की मला माहिती आहे की आयोग तुमच्या भावनांसोबत खेळतं, तर ते मराठी शब्दाला एखादा पर्यायी शब्द देऊ शकतं समानार्थी. सो तुम्ही तिथं म्हणताल की मास्तरने तर ट्रिक सांगितली, म्हणून मी ही ट्रिक तुम्हाला काय देणार आहे, इंग्लिशमधून देणार आहे. तर ते तुम्हाला शब्द सांगतो कुठले कुठले आहेत. लिहून घ्या ट्रिक ती. RISDH2 ESPE2. ये क्या है, ये तो ट्रिक है. RISDH2 ESPE2. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. क्लिअर. आता यातले शब्द तुम्हाला प्रत्येक हे वाचत असताना मूलभूत कर्तव्य सांगून देईल मी तुम्हाला. घटनेचं पालन करणं आणि तिचे आदर्श, संस्था, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणं. सो आदरला शब्द आपण कुठला यूज केलेला आहे, रिस्पेक्ट. पण कशाचा करायचा आहे, घटनेचा, राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीतचा. तुम्हाला माहिती असेल की
राष्ट्रध्वज आपण कधी स्वीकृत केला होता आठवते का रे पोरांनो? 22 जुलै 1947ला. मी थोडं आठवण करून देतो, पुढे जात असताना मागचा सपाट व्हायला नको. पुढचा शब्द कोणता आहे? आय. तुम्ही ट्रिक लिहिली असेल तर आता मी जर स्क्रोल केलं तरी पण ते शब्द तुम्हाला आठवले पाहिजेत. ज्यामुळं आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यास स्फूर्ती मिळाली त्या उदात्त आदर्शांची जोपासना करून त्यांचं अनुसरण करायचं. म्हणजे आयडिया ज्याला आपण म्हणतो आयडिया. मग हे आयडियल्स किंवा आयडिया हा शब्द तुम्ही तर लिहू शकता. आदर्श, आयडियल किंवा आयडियाज, जोपासने. तिसरा शब्द कुठला आहे किंवा अक्षर कुठला आहे? येस. येस म्हणजे सॉव्हर्निटी, ज्याला काय म्हणलं जातं? सार्वभौमत्व असं म्हणलं जातं. क्लिअर? तर भारताचं सार्वभौमत्व, एकता, एकात्मता उन्नत राखणे व त्यांचं संरक्षण करणे. रिसचा प्रश्न संपला. त्यानंतर डी फॉर काय असेल? डिफेन्स, देशाचं संरक्षण करणे व आव्हान केले जाईल तेव्हा राष्ट्रीय सेवा बजावणे. सो हा काय असेल शब्द? डिफेन्स ह्याच्यामधला कीवर्ड असेल. इथला कुठला असेल? सॉव्हर्निटी. येस असणार आहे बघा. त्यानंतर ना एच. आता एच मध्ये बघा काय तुम्हाला सांगतो. धार्मिक, भाषिक आणि प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव हा कीवर्ड असेल. वाढीस लावणे. आणि इम्पॉर्टंट म्हणजे स्त्रियांच्या प्रतिष्ठेला, हे विचारलं जातं की स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणण्याच्या प्रथांचा त्याग करणं. सो स्त्रियांबद्दल सुद्धा मूलभूत कर्तव्यांमध्ये बोललेलं आहे. कोणत्या? कितव्यामध्ये? 5व्या मूलभूत कर्तव्यामध्ये. समजतंय? मग जो पुढचा एच होता ह्याच्यामध्ये 2 एच आहेत ना, H2 म्हणलं होतं. सो एक एच. एच पहिला कोणता असेल? हार्मोनी आणि ब्रदरहूड. ब्रदरहूड म्हणजे कुठला? बंधुभाव. हा शब्द तुम्हाला कीवर्ड म्हणून शोधायचा आहे. 5 झाले. अजून एक एच राहिला आता, म्हणजे हेरिटेज शब्द असणार आहे आपला, म्हणजे संस्कृती, कल्चर, काय शब्द तुम्हाला बघायला मिळतील. बघा 6वा आहे आपल्या संमिश्र संस्कृतीचा, म्हणजे हेरिटेज आणि वारसे. वारसे ज्याला आपण म्हणतो ना हेरिटेज आणि कल्चर, यांचं मोल जाणून तो जतन करणे हे पण मूलभूत कर्तव्य आहे. सो आपलं बघा आता इथं काय काय संपलेलं आहे. तुम्हाला मी थोडं स्क्रोल करून पुन्हा एकदा ट्रिक लिहितो म्हणजे तुम्हाला समजेल. काय ट्रिक लिहिली होती? RISDH2 ESPE2. ह्यातला आर संपला, ISDH2 हे सिटपर्यंत क्लिअर झाले. सो आता ई. वने, सरोवरे, नद्या, वन्यसृष्टी किंवा वन्यजीवसृष्टी यांच्यासह नैसर्गिक पर्यावरणाचे, तिथं कीवर्ड सापडला आपल्याला ई म्हणजे इन्व्हायरमेंट. कळतंय? यांचं रक्षण करून त्यात सुधारणा करणे आणि प्राणीमात्रांबद्दलची दयाबुद्धी बाळगणे. त्यापुढं बघा आता त्यात जर तुम्ही बघितलं, येस, त्यापुढं वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद आणि शोधक बुद्धी व सुधारणावाद यांचा विकास करणे. सो ई संपला ना. सो पुढचा काय होता? येस होता. येस म्हणजे विज्ञाननिष्ठ किंवा वैज्ञानिक दृष्टिकोन, ह्यालाच काय म्हणतो आपण? येस, सायंटिफिक टेम्पर. सायंटिफिक टेम्पर. नेक्स्ट वन कुठला शब्द आहे? पी. पी म्हणजे काहीतरी प्रॉपर्टी शब्द दिसेल बघा तुम्हाला याच्यामध्ये. सार्वजनिक मालमत्ता सापडला शब्द, प्रॉपर्टी. पण कुठली? सार्वजनिक, खाजगी मालमत्ता नाही. सार्वजनिक मालमत्तेचं रक्षण करणं व हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणं. सो कीवर्ड इथला कुठला असेल? प्रॉपर्टी असेल. 10वं कुठलं आहे? राष्ट्र सतत उपक्रम व सिद्धी यांच्या चढत्या श्रेणी गटात जाईल अशा प्रकारे व्यक्तिगत व सामूहिक कार्याचा सर्व क्षेत्रांमध्ये उत्तमता संपादित करण्यासाठी झटणं. ह्याला आपण काय म्हणतो? एक्सलन्स म्हणतो, हुशारपणा. थोडक्यात दिवसेंदिवस तुमच्यामध्ये काय वाढला पाहिजे? उत्तमता वाढली पाहिजे. सो इथं ई शब्द जो आहे का त्यातला पहिला तो म्हणजे एक्सलन्स असेल बघा. आणि शेवटचा जो ई आहे तो अर्थातच तुम्हाला माहीत असला पाहिजे की ते आतापर्यंत आपण बघितली जी 10 मूलभूत कर्तव्य ती 42व्या घटना दुरुस्तीने ॲड केली, परंतु जे 11वं आहे ते 86व्या घटना दुरुस्तीने ॲड झालं. ते कीवर्ड ई आहे, त्याचा अर्थ काय होतो? एज्युकेशन. मग इथं महत्त्वाचा पॉईंट काय आहे की प्रत्येक जन्मदाता, मग आईवडील, थोडक्यात पालक म्हणतो किंवा पालक असेल, त्यांनी आपल्या मुलाला किंवा अपत्याला अथवा पाल्यास त्याच्या वयाच्या 6 वर्षापासून ते 14 वर्षापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. इथं महत्त्वाचा मुद्दा काय माहिती आहे का? हे कर्तव्य कोणाचं आहे? पालकांचं. मी
86व्या घटना दुरुस्तीबद्दल थोडं अजून तुमचं कन्फ्युजन दूर करून देतो बघा. टॉपिक शिकवतोय म्हणून मी थोडं डिटेलमध्ये सांगतोय. 86वी घटना दुरुस्ती 2000 ही 2ची, ह्याला शैक्षणिक घटना दुरुस्ती असं सुद्धा म्हणलं जातं बरं का. शैक्षणिक घटना दुरुस्ती, कारण की ह्या घटना दुरुस्तीने मुख्य बदल शिक्षण या क्षेत्रामध्ये केले. कारण का भारताने 2001 मध्ये सर्व शिक्षा अभियान सुरू केलं होतं. ते पेन्सिल वगैरे आपण जिल्हा परिषद शाळेमध्ये बोललो होतो बघा. तर ह्यावेळेस तिन्ही भागांमध्ये या घटना दुरुस्तीने बदल केले बघा. ते कुठले भाग आहेत? एक मूलभूत हक्क आहे, दुसरा DPSP आहे आणि तिसरा फंडामेंटल ड्युटीज आहे. मूलभूत कर्तव्यांमधला जो एज ग्रुप आहे का वयोगट, तो किती आहे? 6 ते 14 वर्ष मूलभूत हक्कांमध्ये. DPSP मध्ये किती आहे? 0 ते 6 किंवा बिलो 6 इयर असं पण त्याला तुम्ही दुसऱ्या अर्थाने म्हणू शकता. आणि इथं किती आहे वयोगट? 6 ते 14 वर्ष एवढा वयोगट आहे. एज ग्रुप झाला. त्यानंतर ना इथं एज्युकेशन कोणतं आहे? प्रायमरी एज्युकेशन, प्राथमिक शिक्षण. इथं प्री प्रायमरी एज्युकेशन, पूर्व प्राथमिक शिक्षण असेल 6 पर्यंत, त्यानंतरच प्राथमिक शिक्षण असेल. आणि इथं काय असेल? प्रायमरी एज्युकेशन. मग हे सगळं तुम्हाला कॉमनच वाटतंय, पण फरक काय ह्याच्यामध्ये? मूलभूत हक्कामध्ये हे कसं आहे मित्रांनो? कंपल्सरी आहे, ओके, बंधनकारक आहे. DPSP मध्ये हे फक्त रिस्पॉन्सिबिलिटी आहे, ज्याला आपण काय म्हणतो? जबाबदारी असं म्हणतो बघा, जबाबदारी असं म्हणतो. आणि मूलभूत कर्तव्यांमध्ये ही काय आहे? ड्युटी आहे. ड्युटी पण कशी आहे? फंडामेंटल आहे. क्लिअर? मग हे कंपल्सरी जर असेल मूलभूत हक्कांमध्ये तर हे कोणावरती आहे हो? स्टेटवरती आहे. मग स्टेट आपण कलम कितीमध्ये बघितली होती व्याख्या? कलम 12 मध्ये बघितली होती. त्यांच्यावरती हे बंधनकारक आहे. ही जबाबदारी आहे तर कोणाची जबाबदारी आहे? तर अर्थातच स्टेटची आहे, म्हणजे कंपल्सरी नसेल हे. मग हे आपण कलम कितीमध्ये बघितलंय? 36 मध्ये बघितलेलं आहे की राज्यसंस्था म्हणजे काय, त्यांच्यावरती ही जबाबदारी आहे कल्याणकारी राज्य निर्माण करण्यासाठी. आणि ही जी फंडामेंटल ड्युटी आहे ही फक्त ड्युटी आहे कुणाची? पॅरेंट्सची. सो कुणाची जबाबदारी, कुणावर बंधनकारक आणि कुणाची ड्युटी, हे ज्याला समजलं या घटना दुरुस्तीमध्ये त्याला तुम्हाला कुठलाच प्रश्न कधी चुकणार नाही आहे. आता याच्यामध्ये एक मुद्दा बघा, तो म्हणजे कुठला? की याच्या घटना दुरुस्तीचा परिणाम म्हणजे आपल्या भारतामध्ये राईट टू एज्युकेशन 2009 हा कायदा पारित करण्यात आला, ज्याची अंमलबजावणी 1 एप्रिल 2010 मध्ये करण्यात आलेली होती. क्लिअर? आर यू गेट पॉईंट? हे तुम्हाला विचारलं जाईल का माहिती आहे का? सध्या एज्युकेशन जो सब्जेक्ट आहे किंवा एज्युकेशनच्या अर्थाने चालू घडामोडीमध्ये ज्या गोष्टी घडतायत त्यावरती आयोग फोकस करणार. या टॉपिकच्या अर्थानेच तुम्हाला सांगेल की जो शिक्षण हा शब्द आहे का किंवा शिक्षण हा जो विषय आहे का, सब्जेक्ट ज्याला आपण म्हणतो बघा, हा कोणत्या सूचीमध्ये येतो हे पण माहीत असू द्या. तर हा येतो समवर्ती सूचीमध्ये. क्लिअर? कारण की 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार हा सब्जेक्ट पूर्वी स्टेट लिस्टमध्ये होता, राज्य सूचीमध्ये होता, त्याला काढून आता समवर्ती सूचीमध्ये टाकलं आहे. ह्याचाच अर्थ काय? शिक्षणाच्या संदर्भात आज केंद्र पण कायदा करू शकतं आणि राज्य पण कायदा करू शकतं. समजतंय? त्याच्यापूर्वी 1968 मध्ये आपलं भारताचं पहिलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लक्षात ठेवा, दुसरं 1986 लक्षात ठेवा, दुसरं शैक्षणिक राष्ट्रीय धोरण, आणि तिसरं न्यू नॅशनल एज्युकेशन पॉलिसी. त्यासाठी डॉक्टर के कस्तुरीरंगन हे इम्पॉर्टंट आहे. के कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखालची समिती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. त्यांनी कसं सांगितलं की तुम्ही एज्युकेशनचं स्ट्रक्चर, कस्तुरीरंगन समिती काय म्हणते? 5+3+3+4 असं करा. कारण त्याच्या अगोदर जे 2 एज्युकेशन पॉलिसी झाल्या होत्या त्यानुसार 10+2+3 असं स्ट्रक्चर होतं, पण ते रिप्लेस केलेलं आहे आता ह्या स्ट्रक्चरने. तसंच त्या समितीने काय सांगितलं होतं की आपल्याकडे मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्सेस अँड डेव्हलपमेंट आहे, ज्याला आपण मानव विकास संसाधन मंत्रालय म्हणतो, त्याचं नाव बदलून तुम्ही मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन करा, ज्याला शिक्षण मंत्रालय असं म्हणलं जाईल. तर ते सुद्धा गव्हर्नमेंटने पाठीमागे काय केलेलं आहे? चेंज केलेलं आहे. अभ्यास करण्यासाठी मित्रांनो काहीच लागत नाही, फक्त तुम्हाला अपडेट आणि किती वाचायचं आणि कुठंपर्यंत वाचायचं आणि काय वाचायचं हे समजलं, आउट ऑफ मार्क तुम्हाला मिळून जातात. क्लिअर? आता आपण जाऊ थोडं पुढं. मूलभूत कर्तव्यांची वैशिष्ट्य सुरुवातीलाच मी सांगायला पाहिजे होती, परंतु मुद्दाहून शेवटी का सांगतोय? कारण की बऱ्याच जणांना वैशिष्ट्य माहिती आहेत आज, पण तरीही प्रश्न इथं काय येतात तर ते आपण फोकस करू. बघा, मूलभूत कर्तव्य ही बंधनकारक आहेत का नाही आहेत? ही कशी आहेत? नैतिक स्वरूपाची आहेत, मोरल ड्युटीज आहेत फक्त ते. त्यानंतर ना मूलभूत कर्तव्य ही नागरी प्रकारची आहेत. मग नागरी प्रकारची आणि नैतिक प्रकारची म्हणजे जसं की एक्झाम्पल तुम्हाला देतो. नैतिक प्रकार म्हणजे काय? स्वातंत्र्य लढाईच्या उदात्त आदर्शांची जोपासना करणे, ही आपली नैतिकता आहे ना, मॉरलिटी पाहिजे ना.
की ज्यांच्यामुळे स्वातंत्र्य मिळालं ते जे आयडियल्स होते त्याचा आपण जोपासले पाहिजेत आयडियल्स. आता तसंच मूलभूत कर्तव्य हे काही नागरी प्रकारचे आहेत, जसं की राज्यघटना, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत यांचा काय करणं, सन्मान करणं. तिसरं, मूलभूत कर्तव्यांमध्ये भारतीय परंपरा, धर्म आणि पद्धतीचा विचार करण्यात आलाय बरं का, त्यात तुम्हाला मी बोललो मगाशी. तसंच मूलभूत कर्तव्य हे भारतीय जीवन पद्धतीचा अविभाज्य घटक असलेल्या मूल्यांचे प्रतीक आहेत. मूलभूत कर्तव्य इम्पॉर्टंट आहे बघा. हे मूलभूत कर्तव्य केवळ भारतीय नागरिकांना लागू होतात पोरांनो. ओके, केवळ भारतीयांना लागू होतात. हे परकीयांना, मग त्यामध्ये मित्र असो म्हणजे फ्रेंड असो किंवा एनिमी असो, शत्रू असो, या दोघांनाही मूलभूत कर्तव्य लागू होत नाहीत. मात्र मूलभूत हक्क हे परकीयांना लागू होतात. काही हक्क सोडले तर. मग कुठले हक्क? 15, 16, 19, 29 आणि 30. मी लिहितो बघा इथं, तुमचं पाठ झालं इथे. हे केवळ भारतीयांना आहेत. हे सोडून मग परकीयांना उपलब्ध आहेत, ते पण कोणाला? मित्र परकीयांना. शत्रू परकीयांना एकही मूलभूत हक्क आपल्याकडे उपलब्ध होत नाही. आणि मूलभूत कर्तव्य ही कशी नाही आहेत? न्यायप्रविष्ट नाही आहेत. मी सुरुवातीला सांगितलं तुम्हाला. मग जेव्हा तुम्ही 3 भागांचं कंपॅरिझन करता, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्य, यामध्ये तुम्हाला लगेच क्लिअर झालं पाहिजे की मूलभूत हक्क हे कसे आहेत? न्यायप्रविष्ट स्वरूपाचे आहेत. मार्गदर्शक तत्त्वे ही न्यायप्रविष्ट स्वरूपाची नाही आहेत आणि मूलभूत कर्तव्यसुद्धा न्यायप्रविष्ट स्वरूपाची नाहीत. त्यापुढं मूलभूत कर्तव्यांचं महत्त्व हे तुम्ही वाचलं तरी तुम्हाला लगेच समजून जाईल बघा. ही कर्तव्य नागरिकांना जाणून करून देतात की हक्कांचा उपभोग घेत असताना त्यांनी देशाच्या प्रती किंवा नागरिकांच्या प्रती आपली काही कर्तव्यसुद्धा पूर्ण केली पाहिजेत. राष्ट्रध्वज जाळणे, सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करणे तुम्ही बघितलं असेल ना. महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं आहे बघा, ह्याचं आपल्यासमोर काय आहे? चित्र आहे की कुठलाही वाद झाला सामाजिकदृष्ट्या तर लोक पहिला राग कुणावर काढतात माहिती आहे का? कुणावर काढतात माहिती आहे ना? ज्या बस चाललेल्या असतात, ज्या बस स्टँडला बस थांबलेल्या असतात, पहिला बस फोडतात. मग बस ही काय खाजगी मालमत्ता आहे का? नाही ना, ती सार्वजनिक मालमत्ता आहे. तर त्याची नासधूस करणे यासारख्या राष्ट्राच्या विरोधी किंवा समाजाच्या विरोधी कृत्य करण्यास ही कर्तव्य ताकीद देत आहेत. मूलभूत कर्तव्य नागरिकांसाठी स्फूर्तींचा स्रोत आहेत हे माहीत असू द्या. शिस्त आणि जबाबदारी पाळली जाते. तसेच मूलभूत कर्तव्य कायद्याद्वारे अंमलात आणता आणू शकतात बरं का. हिथं पण मी तुम्हाला कंपॅरिझन सांगेल मित्रांनो आवर्जून. मूलभूत हक्क ॲटोमॅटिकली अंमलात येतात. मार्गदर्शक तत्वांना कायदा करून अंमलात आणावं लागतं. तसंच मूलभूत कर्तव्यांना सुद्धा कायद्याद्वारे अंमलात आणावं लागतं, माहीत असू द्या. संसद कायद्याद्वारे त्यांचं पालन न झालं तर शिक्षेची तरतूद करू शकतं. मग अशा आपल्याकडे वेगवेगळे कायदे आहेत की ज्यानुसार आपल्याला शिक्षासुद्धा बघायला मिळते जर तुम्ही त्याचं उल्लंघन केलं तर. क्लिअर? एक केस झाली बघा, ती केससुद्धा तुम्हाला माहीत असली पाहिजे. अतिशय महत्त्वाची केस आहे बघा ही. ती म्हणजे मोहन कुमार सिंघानिया वर्सेस युनियन ऑफ इंडिया. कुठल्याच पुस्तकात नाही आहे परंतु आपण ॲड केली. मोहन कुमार सिंघानिया वर्सेस किंवा विरुद्ध युनियन ऑफ इंडिया 1991ची ही केस आहे. यामध्ये सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं आहे की कलम 51A मूलभूत कर्तव्यांचा वापर संदिग्ध कायद्यांची संवैधानिकता निश्चित करण्यासाठी केला जाऊ शकतो. ह्याचा अर्थ काय होतोय? मूलभूत कर्तव्य तर न्यायप्रविष्ट नाही आहेत परंतु घटनेचा अर्थ लावण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो हे तर सर्वांना माहिती होतं. परंतु कुठल्या केसमध्ये? तर मोहन कुमार सिंघानिया 1991ची ही केस. त्यापुढं एखाद्या कायद्याची घटनात्मकता वैधता तपासण्यासाठी न्यायालयाला खालील गोष्टींचा आधार घेता येऊ शकतो. मार्गदर्शक तत्वांचा सुद्धा आणि मूलभूत कर्तव्यांचा सुद्धा. पण वास्तविकता ही आहे की मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्यसुद्धा न्यायप्रविष्ट नाही आहेत. 1992ला सुप्रीम कोर्टाने पुन्हा काय सांगितलं बघा. मूलभूत कर्तव्यांची अंमलबजावणी करणारा कायदा जर एखादा असला तर तो कायदा कलम 14 जे कायद्यासमोर समानतेचा आहे व कलम 19 जे 6 प्रकारचे स्वातंत्र्य आहेत या संदर्भात पर्याप्त असल्याचे सांगितले, असं सुप्रीम कोर्टाचं डिसिजन आहे. मग ह्याचा अर्थ काय होतो की मूलभूत कर्तव्याची अंमलबजावणी करणारा कायदा कलम 14 आणि कलम 19 मधील मूलभूत हक्कांवरती पर्याप्त बंधने घालू शकतो. कळतंय? हे तुम्हाला महत्त्वाचं माहीत असलं पाहिजे. सुप्रीम कोर्टाचा हा डिसिजन 1992चा. त्यापुढं इंदिरा गांधींबद्दल सुद्धा तुम्हाला मत माहीत असलं पाहिजे. इंदिरा गांधी काय बोलल्या बघा, कारण त्यांच्याच काळामध्ये ही मूलभूत कर्तव्य आपल्या घटनेत आले ना. त्या म्हणतात की मूलभूत कर्तव्यांचे नैतिक मूल्य जे आहे
मोरल व्हॅल्यू ज्याला आपण म्हणतो, हे लोकांना आपल्या हक्कांबरोबरच आपल्या कर्तव्यांची सुद्धा जाणीव निर्माण करून लोकशाही संतुलन प्रस्थापित करेल अशी आम्हाला अपेक्षा आहे, असं बोललं होतं इंदिरा गांधींनी. पण सरदार सुवर्णसिंग समितीचा उद्देश पण तुम्हाला बोललोय पोरांनो, तो म्हणजे कुठला, की अध्यक्षीय शासन व्यवस्थेचा सुद्धा आपल्याकडे अंमलबजावणी करता येऊ शकते का. तशीच बघा पुढे जाऊन एक समिती नेमली अजून एक मूलभूत कर्तव्यांच्यासाठी, ती म्हणजे वर्मा समिती. 1999ची ही समिती आहे बघा. वर्मा समितीने काय केलं तर मूलभूत कर्तव्यांच्या अंमलबजावणीसाठी करण्यात आलेल्या कायद्यांना किंवा कायद्याच्या तरतुदींची ओळख केली होती. मग ते कुठले कायदे केले होते? राष्ट्रीय प्रतिष्ठा अवमान किंवा अपमान प्रतिबंध कायदा 1971, नागरी हक्कांचे संरक्षण कायदा 1955. ओके, म्हणजे जो पूर्वीचा अस्पृश्यता कायदा होता त्याचं नाव बदललं नाही 1976 तेच नाव काय झालं, सिव्हिल राईट प्रोटेक्शन ॲक्ट. वन्यजीव संरक्षण कायदा 1972, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट ज्याला म्हणतो आपण, आणि वनसंवर्धन कायदा 1980. तर असे ते कायदे तुम्हाला माहीत किंवा लक्षात ठेवावे लागतात पोरांनो, मूलभूत कर्तव्याच्या अर्थाने वर्मा समिती जी आहे त्या रिलेटेड. मला असं वाटतं एकदम इझी टॉपिक आहे, परंतु याच्यामध्ये आयोगाने आतापर्यंत जे विचारले ते तर आपण बघितलंच, परंतु आयोग अजून काय विचारू शकतं ह्या सर्व गोष्टी ह्याच्यामध्ये मी ॲड केलेल्या आहेत पोरांनो. आय होप तुम्हाला आजचं सेशन एकदम छोटंसं समजलं असेल. जर तुम्हाला समजलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि जर समजलं असेल तर कमेंट करून पण सांगा पोरांनो. आणि दुसरं म्हणजे सांगितल्याप्रमाणे 27 तारखेला ऑफर जी सुरू होईल त्या अर्थाने सागर करे प्ले स्टोअरवरती जाऊन, ओके, सागर करे नावाचं ॲप्लिकेशन जे आहे ते डाउनलोड करून ठेवा आताच. आणि दुसऱ्या बाजूला आपली चालू घडामोडीची सुद्धा सिरीज सुरूच आहे, समजतंय. सो त्याच्यामुळं असा एक छोटा टॉपिक जो बऱ्याच मुलांची म्हणणं होतं की सर आम्हाला एखादा यूट्यूबवरती उपलब्ध करून द्या, तर हा देतोय आपण, ज्याच्यावरती हमखास प्रश्न असतो. चला थांबूयात. थँक्यू ऑल ऑफ यू. धन्यवाद.